नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या वडिलांच्या साईडच्या फॅमिलीकडून शिकलेली ही गोष्ट आहे. म्हणजे मला कोणी ना कोणी काहीतरी शिकवत असतं तुम्हाला आयुष्यभर. त्याच्यापैकी एक अतिशय महत्त्वाची, साधी, सरळ, सिंपल, बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाही आहे. म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्र लोकांमध्ये एका विशिष्ट पद्धतीने ताट का वाढायचं, उजव्या बाजूला काही पदार्थ असतात, डाव्या बाजूला कमी खाणारे पदार्थ का असतात, त्याच्यामागे कारणं असतात. आता एक सोपी गोष्ट आहे की आपण पातेल्यात किंवा कुकरमध्ये भात, खिचडी, बिर्याणी काही शिजवतो, त्यावेळी ज्यावेळी आपण ती वाढतो किंवा आपण काढून घेतो स्वतःला जेवायला, त्यावेळी असं मध्ये खचकन खुपसायचं आणि काढायचं आणि वाढायचं असं करायचं नाही. हे नुसतं मॅनर्स म्हणून नाही आहे, याच्यामागे खूप मोठं एक लॉजिक आहे, म्हणजे एक सायन्स आहे, सिम्पल सायन्स आहे. आता हे माझ्या वडिलांच्या आईनी म्हणजे माझ्या आजीनी मला सांगितलेलं होतं. सिम्पल सायन्स आहे. तुम्ही जर खुपसून मधून काढलं तर सगळी वाफ बाहेर जाणार, पदार्थ थंड होणार, राईट. पूर्वी असं सारखं दिवस रात्र कोणी ओव्हन किंवा असं गॅस ऑन करून गरम करायला जात नव्हतं, कारण नव्हतेच म्हणजे गॅस वगैरे, बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या मॅनर्स आणि ह्या पद्धती डेव्हलप झाल्या आहे. तर कधीही काढताना असं तुम्हाला आता या साईडचं बघा, मी काढलेलं आहे जसच्या तसंच आहे, मी अजिबात मिक्स केलेलं नाही आहे, ठीक आहे. कधीही काढताना असं काढायचं साईडनी. तुम्हाला एका व्यक्तीला वाढायचं, जेवढं वाढायचं आहे असं काढलं, हे वाढलं, ठीक आहे. असं वाढायचं पूर्ण. असं मिक्स आपण जनरली करत नाही. आणि जरी तुम्हाला एखादं करायचं असेलच, सपोज आता भात आहे तर भात मिक्स करायचे. तर बघा याच्यामध्ये तुम्ही बघा, हा खूप वेळ झालेला आहे, तुम्हाला वाफ दिसतं की मला माहिती नाही, वाफ अजूनही निघते. आता हा कुकर मी 1 तासापूर्वी केलेला आहे. मला आमच्या 3 लोकांचं जेवण झालं, एका व्यक्तीचं व्हायचं आहे फक्त जेवण, तरीसुद्धा त्यातनं वाफ निघत आहे. ते पुन्हा गरम करायची गरज नसते. तर हे एक बेसिक मॅनर्स आहे की अशा पद्धतीनेच तुम्ही काढायला पाहिजे. भात नेहमी साईडनी काढायचा, साईडनी काढत जायचा. हा भाग थंडच राहतो, ठीक आहे. सॉरी, हा भाग गरमच राहतो, म्हणून ही पद्धत आलेली आहे. तर हे खूप सुंदर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या मी शिकलेली आहे. मी तुम्हाला आवडल्या असल्यास नक्की तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. तुमच्याकडे काय अशा पद्धती असतील ते पण लिहा. थँक्यू सो मच.